विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी सायन्सचा फिजिक्स विषयाचा ऑसिलेशन्स टॉपिक बघतोय. गेल्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम आणि त्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एमवरून इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन होतं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. वेलॉसिटी व्ही जी होती ती प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ॲक्सलरेशनचं जे इक्वेशन होतं ते होतं ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. डिफरन्शियल इक्वेशन जे आपण बघितलेलं ते डिफरन्शियल इक्वेशन होतं डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जर कसे आले हे जर तुम्हाला परत एकदा बघायचं असेल तर तुम्ही याच्या अगोदरच्या तासाचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघू शकता. तुम्हाला त्याची लिंक पाठवलेली आहेच, किंवा हवे असेल तर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला परत एकदा त्याची लिंक पाठवली जाईल. आता याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे आपण डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन बघितलं किंवा वेलॉसिटीचं आणि ॲक्सलरेशनचं जे इक्वेशन बघितलं त्या इक्वेशनवरून आपण पुढचा भाग बघणार आहे. पण एक्झॅक्टली वेलॉसिटीचं जे इक्वेशन बघितलं किंवा ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंटचे जे आपण इक्वेशन बघितले ते नेमके काय होते म्हणजे ते पुन्हा एकदा थोडंसं रिवाईज करतो म्हणजे पुढचा भाग आपल्याला समजायला सोपं जाईल. स्क्रीनवरती तुम्हाला जी डायग्रॅम दिसते किंवा जो व्हिडिओ दिसतो आहे तो एका सिम्पल पेंड्युलमचा आहे. मग एक असा पेंड्युलम आहे जो लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे असं म्हणता येईल. त्याला एस एच एम असं आपण म्हणतो की सिम्पल हार्मोनिक मोशन आहे, म्हणजे तो ऑसिलेट होतो आहे. तर त्याची मीन पोझिशन कोणती, तर जी ब्ल्यू लाईन दिसते व्हर्टिकल लाईन ती त्याची मीन पोझिशन आहे. तर त्या मीन पोझिशनपासून तो राईट साईडला आणि लेफ्ट साईडला ऑसिलेट होतो आहे. समजा तो थांबला तर तो कुठं थांबेल, तर मीन पोझिशनला थांबेल. म्हणजे कुठल्या ठिकाणी, तर जी उभी लाईन दिसते ब्ल्यू लाईन तिथं. आणि पुढची अजून 2 पोझिशन असतात. एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असतं, म्हणजे समजा आपण राईट साईडला सगळ्यात लांब कुठंपर्यंत जातो, मॅक्झिमम किती डिस्टन्स तो कवर करतो, ती त्याची पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असते. आणि तसाच तो लेफ्ट साईडला म्हणजे किंवा त्याला आपण मागे असं म्हणू शकतो, मागे सगळ्यात लांब जिथंपर्यंत जातो ती त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असते. हेच मी तुम्हाला एक दुसऱ्या डायग्रॅममधून दाखवतो. या डायग्रॅममध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं तोच पेंडुलम आहे, पण मी त्याच्या 3 पोझिशन दाखवल्यात. जी 0 लिहिलेली पोझिशन आहे किंवा ओ असं म्हणतो मी, ओ ही जी पोझिशन आहे ती त्याची मीन पोझिशन आहे. म्हणजे जिथं जर पेंडुलम थांबला तर तो ओ या पोझिशनला थांबेल. त्यालाच इक्विलिब्रियम पोझिशन असं पण म्हणतात. तिथून तो सगळ्यात पुढे म्हणजे राईट साईडला सगळ्यात लांब कितीपर्यंत जाऊ शकतो, तर बीपर्यंत जातो. तर ती त्याची एक्स्ट्रीम पोझिशन झाली. ती पुढे आहे किंवा राईट साईडला आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतात. तसाच तो मागे किंवा लेफ्ट साईडला सर्वात लांब ए या पोझिशनपर्यंत येतो. तर ए ही त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतात. तर मग त्याच्या मेन पोझिशनपासून म्हणजे ओपासून त्यानं बीपर्यंत किंवा ओपासून त्यानं पेंड्युलमनं ओपासून एपर्यंत कवर केलेलं एकूण जे डिस्टन्स आहे ते मॅक्झिमम डिस्टन्स असतं. त्याला त्याचे ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात. आपण त्याच्या अजून डेफिनेशन पुढं बघ. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि एला जर गेला तर आपण म्हणणार आहे त्याला निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ज्यावेळी तो ओपासून बीपर्यंत जातो तो सर्वात जास्त अंतर कवर करतो आणि तो जे अंतर कवर केलं त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. मेन पोझिशनपासून त्यानं किती पुढे गेला त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आणि ज्यावेळेस ती मॅक्झिमम होते म्हणजे तो बीला गेल्यावरती डिस्प्लेसमेंट काय होईल, तर मॅक्झिमम होईल.
म्हणजे तो एक्स्ट्रीम पोझिशनला गेलेला असेल त्यावेळेस ती डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड असते. ती डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते? ॲम्प्लिट्यूड असते. म्हणजे जर डिस्प्लेसमेंट एक्स या नोटेशननं दाखवली जाईल, स्मॉल एक्स या नोटेशननं, आणि ज्यावेळेस तो बी या पोझिशनला जाईल त्यावेळी एक्स हे ए एवढं होतं का, तर डिस्प्लेसमेंट होते ॲम्प्लिट्यूड. तीच जर ए या पोझिशनला गेला पेंड्युलम, तर होणारी जी डिस्प्लेसमेंट आहे ती एक्स इज इक्वल टू मायनस ए म्हणावं लागेल का, तर आपण डायरेक्शन अपोजिट होते म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मायनस ए, पुढे किंवा मागे. तर आता याच्यात 3 कन्सेप्ट्स येतात. एक डिस्प्लेसमेंट समजलं तुम्हाला की तो पेंड्युलम मीन पोझिशनपासून किती अंतर पुढे जातो त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट एक्स. आणि या डिस्प्लेसमेंट एक्सचं आपण जे इक्वेशन बघितलेलं ते होतं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि फाय हा फेज होता, किती फेज तो आहे तो. हे झालं डिस्प्लेसमेंट. आणि नंतर आपण व्हेलॉसिटीचं एक इक्वेशन बघितलं होतं, ते होतं व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ही व्हेलॉसिटी म्हणजे काय की तो मीन पोझिशनपासून बी या पोझिशन पुढे पर्यंत जात असताना किंवा तो पर्टिक्युलर डायरेक्शन असणारं स्पीड त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. आणि अजून एक बघितलं की ॲस्लरेशन. ॲस्लरेशन म्हणजे काय की व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर त्याला ॲस्लरेशन म्हणतात. आणि आपण तिन्हीचे इक्वेशन बघितलेत. ॲस्लरेशनचं इक्वेशन जे बघितलं आपण ते इक्वेशन होतं ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. सो निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द ॲस्लरेशन ए अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. तुम्हाला हे तिन्ही इक्वेशन इन डिटेल बघायचे असतील तर तुम्ही पाठीमागचा तासाचा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबला बघू शकता. मग आता आपण आजच्या तासाला जे बघणार आहे ते इथून पुढं जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असतील तर काय होतील, आणि त्या 3 इक्वेशनवरून आपण काही एक्सप्रेशन मिळवले ते. तर जाऊया आपण ॲक्च्युअल जो आज इक्वेशन बघणार आहे तिथं जाऊया. तर आपण आज जे बघणार आहे ते बघणार आहे, आपण 3 इक्वेशन जे बघितले त्यातलं डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन होतं, मी स्क्रीनवरती तुम्हाला इक्वेशन दिसतं आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता मी जे 3 इक्वेशन सांगितले त्यातलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय, तर एक्स डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए साइन ओमेगा टी प्लस फाय. याच्यामध्ये फाय हा काय आहे, फाय जो आहे हा फाय म्हणजे काय, तर हा आहे फेज. हा किती ना फेज अँगल किती आहे तो त्याला म्हणतात फेज. आता याच्यावरून एक्स ही काय आहे तर डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटवरून आम्ही व्हेलॉसिटी मिळवू शकतो, आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. यालाच व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी म्हणतात. यालाच काय म्हणतात, डी एक्स अपॉन डी टी. मग हे जे इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी, याच्यामध्ये जे एक्स आहे त्या एक्सच्या ठिकाणी हे इक्वेशन पुट केलं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू पुट केली असं म्हणूया आपण. मग ते असेल व्ही इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ एक्स, आणि एक्स काय आहे तर ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्सची व्हॅल्यू पुट केली ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता ह्याला काय म्हणायचं, डी बाय डी टी म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे. डी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता हे कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर ए कॉन्स्टंट आहे तो बाजूला घेतला, मग डी बाय डी टी ऑफ काय राहील, साइन ओमेगा टी प्लस फाय. आता साइन ओमेगा टी प्लस फाय, आता तिथं 2 फंक्शन आहेत. डेरिव्हेटिव्ह मिळत असताना 2 फंक्शन, एक ओमेगा टी एक येते आणि प्लस फाय एक येते. आता ओमेगा टी प्लस फाय हे ब्रॅकेट हे एक फंक्शन येतं आणि साइन एक, असे 2 फंक्शन. ज्यावेळी 2 फंक्शन येतात कॉम्पोजिट फंक्शन असते की नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आपण कसं मिळवतो, इथं एक साइन येते आणि दुसरं काय येते ब्रॅकेटमध्ये जे आहे ओमेगा टी प्लस फाय. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिल्यांदा आपण कसं काढणार, याच्यामध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतला त्यावेळेस दुसरा ॲज इट इज ठेवायचा असतो. म्हणजे बघा डी बाय डी टी ऑफ साईनचा डेरिव्हेटिव्ह तो कॉस, मग कॉस ॲज इट इज लिहिलं, आणि ओमेगा टी साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस लिहिला, आणि त्यावेळेस दुसरं जे फंक्शन आहे ते ॲज इट इज लिहून घेतलं ओमेगा टी प्लस फाय इंटू दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कसा मिळवायचा, ओमेगा कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिला, टीचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, डी बाय डी टी ऑफ टी म्हणजे डी टी बाय डी टी, तो येईल 1. सो इथे इक्वेशन काय आलं, व्ही इज इक्वल टू
ए कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा इंटू 1 डी टी बाय डी टी म्हणजे किती आलं 1. मग व्हॅलॉसिटी किती मिळाली तर ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. जर कळालं नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो. बघा, आपण व्हॅलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे, व्हॅलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग आपण इक्वेशन लिहिलं व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी. आता व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी, इथं एक्सच्या ठिकाणी ही एक्सची जे इक्वेशन आहे ते पुट केलं ए साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे डी बाय डी टी ऑफ ए साइन ओमेगा टी प्लस फाय म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए. हे एक फंक्शन आहे, ओमेगा टी प्लस फाय हे एक फंक्शन आहे. मग ज्यावेळी दोन कंपोजिट फंक्शन येतात आपण काय करतो, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्यावेळेस दुसऱ्या ॲज इट इज ठेवायचं इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. सो साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतला कॉस, त्यावेळी ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज लिहिलं इंटू ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ओमेगा इंटू टी. ओमेगा कॉन्स्टंट आहे त्यामुळे ॲज इट इज लिहिला टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी टी प्लस फाय जे आहे, आता फाय कॉन्स्टंट आहे, फक्त कॉन्स्टंट असेल, फक्त कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो. सो ओमेगा इंटू डी टी बाय डी टी म्हणजे 1 आलं. 1 डी टी बाय डी टी किती येईल 1 येईल. सो इक्वेशन काय आलं फायनली, व्हॅलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए इंटू ओमेगा, हा जो ओमेगा इंटू 1 आहे तो आम्ही मल्टिप्लाय केला इकडं ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. तर ही मिळाली इक्वेशन आम्हाला. कशाचं मिळालं, व्हॅलॉसिटीचं मिळालं. आता ॲस्लरेशन बघूया. ॲस्लरेशनचा फॉर्म्युला आम्ही काय म्हणतो, ॲस्लरेशनची डेफिनेशन पण आपण अशी सांगतो, द लिनियर ॲस्लरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. लिनियर ॲस्लरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी. मग डी व्ही बाय डी टी हे लिहिताना आता जसं मगाशी जे आपण आत्ता जे लिहिलं काय की डी बाय डी टी ऑफ एक्स, का तर व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी होतं. आता इथं व्हीच्या ठिकाणी आत्ता जे आपण हे जे व्हीचं इक्वेशन मिळवलं इथं लास्ट वन जे दिसतं आहे सगळ्यात खाली ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, ही जी व्हीची व्हॅल्यू जी आम्हाला मिळाली ती इथं आम्ही या इक्वेशनमध्ये पुट करणार, व्हीच्या ठिकाणी पुट करणार. मग इक्वेशन आलं ए इज इक्वल टू डी बाय डी टी ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता परत याचा डेरिव्हेटिव्ह आला, आपण ए साइन ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह मिळवून ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय मिळवलं होतं. आता ॲस्लरेशन मिळवत असताना परत त्याचा डेरिव्हेटिव्ह होतो, म्हणजे डी बाय डी टी ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता ए ओमेगा कॉन्स्टंट आहे ते बाजूला लिहिलं, सो परत आतमध्ये डेरिव्हेटिव्ह काढून घेतला आपण, म्हणजे असं लिहिलं डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो हे बघा, ए ओमेगा ॲज इट इज लिहिलं, कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती आला मायनस, ए मायनस साईन इथं लिहिलं, इथं लिहिलं साईन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं डी बाय डी टी हे चुकून आलं, हे डी बाय डी टी इथं येत नाही. मी तुम्हाला नोट्स देणार आहे त्याच्यामध्ये ते येणार नाही आहे. हे बघा, मी परत एकदा टर्म समजून सांगतो. हे ए ओमेगा जे आहे ते ॲज इट इज इथं लिहिलं ए ओमेगा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह, इथं दोन फंक्शन आहेत, एक कॉस आहे आणि एक ओमेगा टी प्लस फाय, एक ब्रॅकेटमधलं एक आणि कॉस एक. मग पहिल्यांदा कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्यावेळी हे ॲज इट इज ठेवायचं, परत याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन, हे बघा ए ओमेगा ॲज इट इज आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस साईन, त्यावेळेस ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज लिहिला इंटू ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितला ओमेगा इंटू डी टी बाय डी टी म्हणजे ओमेगा येतो. मग इथं काय येईल मायनस ए ओमेगा साईन ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा, ए डी बाय डी टी इथं राहत नाही बरं का, ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा. तर हे ओमेगा मी इथं लिहिलं, ओमेगा इंटू ओमेगा काय येईल ओमेगा स्क्वेअर, म्हणजे ए आलं. ए बघा नीट लक्ष द्या मी काय सांगतो आहे, एचं इक्वेशन काय येणार आहे, ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर, हे डी बाय डी टी येणार नाही, ते चुकून आलं आहे, साईन ओमेगा टी प्लस फाय. सो ॲस्लरेशनचं इक्वेशन येतं मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. बघा मी पुन्हा एकदा सांगतो पटपट म्हणजे लक्षात येईल, नीट लक्ष द्या. बघा ए इज इक्वल टू काय आहे तर डी व्ही बाय डी टी. व्हीची व्हॅल्यू आम्ही आत्ता काय मिळवली तर ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, ती पुट केली डी बाय डी टी इंटू व्ही, दॅट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता डी बाय डी टी म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा नाही, कॉन्स्टंट जर मल्टिप्लाय झाला असेल एखाद्या फंक्शनला तर ते ॲज इट इज लिहून घ्यायचं ए ओमेगा इंटू डेरिव्हेटिव्ह काय डी बाय डी टी कॉस इंटू ओमेगा टी प्लस फाय. तर दोन फंक्शन आहेत, कॉस एक आहे आणि ओमेगा टी प्लस फाय. असं करताना आपण पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, दुसरा ॲज इट इज ठेवायचा इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन इंटू ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा इंटू डी टी बाय डी टी. आता डी टी बाय डी टी म्हणजे येणार 1, म्हणजे काय आलं इथं बघा मायनस ए ओमेगा
साईन ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा. आता हे ओमेगा इथं मी मल्टिप्लाय करतो, ओमेगा इंटू ओमेगा काय येईल ओमेगा स्क्वेअर. हे डी बाय डी टी येत नाही बरं का, डी बाय डी टी फक्त नाही घ्यायचं. सो ए इज इक्वल टू काय आलं मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. तर हे मिळालं आम्हाला ॲक्सलरेशन. आता मी जे मगाशी आत्ता तुम्हाला सांगितलं की आपण एक्स्ट्रीम पोझिशन बघितले, आपण एक निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मी डायग्राममध्ये परत एकदा घेऊन जातो का, तर तुम्हाला ते नीट लक्षात आलं पाहिजे. बघा, पेंड्युलम ऑसिलेट होत असताना हा पेंड्युलम आहे, हा मीन पोझिशनपासून टू अँड फ्रो मागे आणि पुढे किंवा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जसं तुम्ही इमॅजिन कराल तसं तो व्हायब्रेट होते. त्याची मीन पोझिशन इथं कुठली लाईन असेल तर इथं असणार आहे ती रेड लाईन. आता या डायग्राममध्ये मीन पोझिशन म्हणजे कुठली ब्ल्यू लाईन. तर ह्याच्यात 3 इक्वेशन येतात, एक वेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. तर ह्याच्यात 3 पोझिशन आपण विचारात घ्यायच्या. मी असं सांगितलं तुम्हाला की त्याची मीन पोझिशन ज्याला ओ असं म्हणतो त्याला इक्विलिब्रियम पोझिशन असं पण म्हणतात. आणि त्याच्यात 2 एक्स्ट्रीम पोझिशन आहेत, बी ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ए ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर आता याच्यावरून आपण आता इक्वेशन बघूया. बघा, मग आपलं टायटल काय आहे बघा, एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स, वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन. सो वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आहे ते आपल्याला माहीत आहे. देअरफॉर वी नो दॅट द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट दॅट इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. 3 इक्वेशन लक्षात ठेवायचे मी असं सांगितलं आहे, जे परत परत वापरावे लागतात. पहिलं इक्वेशन मी सांगितलेलं डिस्प्लेसमेंटचं ते होतं हे इथं जे स्क्रीनवरती दिसतं, एक्स इज इक्वल ए साइन ओमेगा टी प्लस फाय. परत डिफरन्शियल इक्वेशनवर मिळवलेलं व्हॅलॉसिटीचं इक्वेशन व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि अजून एक सांगितलेलं ॲक्सलरेशनचं ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. त्यातलं आता हे बघतोय आपण डिस्प्लेसमेंटचं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला मी 2 पोझिशन घेतल्या, म्हणजे आत्ता आपण बघितलेल्या डायग्राममधली बी ही पोझिशन कसली आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असताना तो किती फेज पुढे जातो, तर एक तर तो π/2 जात असेल किंवा 3π/2 जात असेल. समजते का बघा, π/2 म्हणजे 90 डिग्री जात असेल किंवा 270 डिग्री जात असेल म्हणजे 3π/2. म्हणजे कसं बघा, जर तो मेन पोझिशनपासून पुढे गेला तर तो 90 डिग्री जाईल बीपर्यंत पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. समजा तो मेन पोझिशनपासून मागे गेला आणि परत पुढे आला आणि परत बीला गेला तर तो कुठे गेला 3π/2 एवढं. म्हणजे ज्यावेळी एखादा पेंड्युलम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असतो त्यावेळी असणारा फेज किती असू शकतो, तर π/2 किंवा 3π/2. आता आपण इथं फायची व्हॅल्यू π/2 पुट करूया. मग एक्स हे इक्वेशन कसं येईल, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2, ओमेगा टी प्लस π/2. आता कसं होणार बघा, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2. बघा, आता जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला म्हणजे काय कळतं आहे का बघा, एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला म्हणजे पेंड्युलम आपण ओढत नेला कुठेपर्यंत बीपर्यंत आणि तिथून सोडून दिला. म्हणजे सुरुवात कुठून झाली बीपासून. म्हणजे ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी टाईम टी हा 0 असतो. ज्यावेळी स्टार्ट होतो त्यावेळी टाईम किती असतो, आपण टाईम हा स्टार्ट म्हणतो टाईम मोजायला सुरू करतो, बरोबर की नाही. मग टी त्यावेळी किती असेल, जर सुरू होताना टी किती असेल 0 असेल. जर तो म्हणजे समजा आपण झोका जो असतो ना, झोक्यानं खेळतो आहे, झोका थांबलेल्या पोझिशनला असेल तर मीन पोझिशन, सगळ्यात पुढे गेला तर एक्स्ट्रीम पोझिशन आणि सगळ्यात मागे आला तर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. जर आपण सुरू करताना सगळ्यात पुढं ढकलत नेला आणि सगळ्यात पुढं नेला आणि मग सोडून दिला, मीन पोझिशनला नाही, सुरुवात करताना कुठून केली, सगळ्यात पुढं नेऊन केली, म्हणजे कुठल्या पोझिशनपासून, तर आपण एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू केली. मग त्यावेळेस फेज हा फाय जो फेज आहे हा झाला π/2 आणि टाईम जो आहे सुरू होणार आहे म्हणजे टाईम किती आहे 0 आहे. जर टाईम 0 असेल तर ओमेगा इंटू 0 ही टर्म येईल 0. मग एक्स इज इक्वल टू किती येणार, एक्स इज इक्वल टू ए साइन हे 0 आलं, फक्त काय आलं π/2. सो एक्स इज इक्वल टू काय आलं ए साइन π/2. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तो सगळ्यात लांबच्या अंतरावरती जातो, एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, त्यावेळी डिस्प्लेसमेंट ही ॲम्प्लिट्यूड एवढी होते. डिस्प्लेसमेंट केवढी होते, ॲम्प्लिट्यूड. मग मी एक्स इज इक्वल टू काय पुट करायला पाहिजे ए. तर मी मगाशी सांगितलं की ज्यावेळी डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम होते, एक्स्ट्रीम पोझिशनला जाते, त्यावेळी ती काय असते तर ॲम्प्लिट्यूड असते. जर एक्सच्या ठिकाणी मी ए पुट केलं तर ए इज इक्वल टू ए साइन π/2 येईल. मग हे ए जे मल्टिप्लाय झाले ते इकडं आलं तर a/a म्हणजे 1 येईल. मग साइन π/2 इज इक्वल टू काय येईल 1 येईल.
म्हणजे हे इक्वेशन काय आलं बघा, साईन पाय बाय टू इज इक्वल टू काय आलं 1. कधी जर पार्टिकल कुठून सुरू झाला, इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, फायची व्हॅल्यू किती घेतली आपण, पाय बाय टू. आता जर पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला तर काय होईल बघा. इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला तर फायची जी व्हॅल्यू आहे ती किती घ्यायची, 3 पाय बाय टू घ्यायची. किती घ्यायची, 3 पाय बाय टू. मग एक्सचं इक्वेशन कसं येईल, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस 3 पाय बाय टू. आता तिथून स्टार्ट होणार आहे, म्हणजे एपासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन मग अशी आपण काय म्हणलेली, ए ही पाठीमागची पोझिशन, त्यावेळी तिथून स्टार्ट होणार आहे. तर फेज किती येणार, 3 पाय बाय टू. आता इथं सुरू होणार आहे म्हणजे टाईम येईल 0, म्हणजे ओमेगा टी येईल 0, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साईन 3 पाय बाय टू असं येईल. आता सगळ्यात पाठीमागं म्हणजे त्याला म्हणतात सगळ्यात पाठीमागं असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स हा मायनस ए एवढा असतो. हा किती असतो, मायनस ए. मग इथे येईल मायनस ए इज इक्वल टू ए साईन 3 पाय बाय टू. म्हणजे साईन 3 पाय बाय टू इज इक्वल टू काय येईल, -1 येईल. बघा समजतंय का. ज्यावेळी सगळ्यात पुढे गेला त्यावेळी आपण त्याला एक्स इज इक्वल टू ए म्हणलं, त्याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणलेलं. जर तो सर्वात मागे आला तर ती असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स इज इक्वल टू काय येईल, मायनस ए येईल. मग काय येणार, मायनस ए इज इक्वल टू ए साईन 3 पाय बाय टू. आता ए हा इकडं डिवाईड झाला तर मायनस ए अपॉन ए म्हणजे -1 राहील. सो साईन 3 पाय बाय टू इज इक्वल टू काय येईल, -1. आणि याच्यामुळं फेज किती येतो इथं, 3 पाय बाय टू, 3 पाय बाय टू. त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची, एक्स इज इक्वल टू मायनस ए. सो जर पार्टिकल हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट झाला तर फेज अँगल किती येतो, 3 पाय बाय टू. आता पार्टिकल जर मीन पोझिशनपासून सुरू झाला, म्हणजे जिथं थांबलेला असतो तिथून सुरू झाला, एका जागेवर स्थिर कुठं थांबेल तर मधल्या पोझिशनला, मेन पोझिशनला, ओ या ठिकाणी मगाच्या डायग्राममध्ये आपण जे बघितलं तिथं ओ या डायग्रामला, ओ या पोझिशनला, म्हणजे कुठली पोझिशन म्हणायची, मेन, जिथं तो थांबतो तिथं, किंवा झोका ज्या ठिकाणी थांबेल सगळ्यात शेवटी स्थिर होईल ती त्याची मेन पोझिशन. मग तिथून सुरू होत असताना फेज 0 होतो का, तर जिथून स्टार्ट होणार आहे ती थांबलेली पोझिशन आहे, मेन पोझिशन आहे, तर तिथं फेज हा फाय काय असतो, 0 असतो. मग इक्वेशन कसं येईल, जर फाय हा 0 असेल किंवा 2 पाय कधी म्हणणार आहे, जर एक राऊंड पूर्ण केला आणि थांबला तर असं झालं. ते आपण सध्या 0 हे लक्षात घेऊया. जर फेज किती राहतो, 0 राहतो. कधी, जर मेन पोझिशनपासून सुरू झाला तर. इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन, फाय इज इक्वल टू 0, एवढं लक्षात ठेवा. सो एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस 0, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी, हे इक्वेशन मिळालं. हे झालं कशाचे, डिस्प्लेसमेंटचे. म्हणजे आम्ही डिस्प्लेसमेंटचे 3 इक्वेशन बघितले. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो बघा. आपण डिस्प्लेसमेंटचे 3 इक्वेशन बघितले. मूळ इक्वेशन काय आहे डिस्प्लेसमेंटचं, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. परत बघितलं, जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला तर फायची व्हॅल्यू घ्यायची पाय बाय टू. किती घ्यायची, पाय बाय टू. मग पुट केलं, एक्स इज इक्वल ए साईन ओमेगा टी प्लस फाय, तो काय आहे, पाय बाय टू. आता एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळी तो एक्स्ट्रीम पोझिशनला असतो एक्स इज इक्वल टू इथं ए. जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स इज इक्वल टू येणार ए. जर इथं ए पुट केलं तर ए इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू येईल. मग हा ए इकडे डिवाइड झाला तर ए अपॉन ए राहील 1, एक्स इज इक्वल टू राहील ए साईन पाय बाय टू. कारण एक्सची व्हॅल्यू काय पुट करतो आपण ए. जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला तर एक्सची व्हॅल्यू आपण जी पुट करणार आहे ती व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहे एक्सची, तर बघा इथं निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून पोझिशनपासून सुरू होईल त्यावेळी फाय हा जो फेज आहे तो येतो 3 पाय बाय टू. फाय हा फेज ज्यावेळी 3 पाय बाय टू येतो त्यावेळेस तो कुठल्या पोझिशनला म्हणायचं, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू घ्यायची -a. मायनस ए इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस 3 पाय बाय टू. काय येईल, एक्स इज इक्वल टू ए साईन 3 पाय बाय टू. कारण काय येतो, एक्स इज इक्वल टू -a. आणि परत जर बघितलं मेन पोझिशनपासून सुरू झाला तर एक लक्षात ठेवायचं, फेज असतो 0. मग एक्स इज इक्वल ए साईन ओमेगा टी, हे इक्वेशन येतं. आता बघूया, हे झालं डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनच्या बाबतीत. आता आपण समजून घेणार आहे व्हेलॉसिटीचं इक्वेशन. व्हेलॉसिटीचं इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशनवरून आपण मिळवलेलं व्हेलॉसिटीचं इक्वेशन, मी जे 3 इक्वेशन सांगितलेलं त्याच्यातलं दुसरं इक्वेशन, व्हेलॉसिटीचं इक्वेशन हे असं आहे, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं, ज्यावेळी बॉडी एक्स्ट्रीम पोझिशनला जाते किंवा पेंडुलम एक्स्ट्रीम पोझिशनला जातो त्यावेळी एक्स इज इक्वल टू ए येतं. एक्स इज इक्वल टू काय येतं, ए येतं.
मग ते प्लस ए किंवा मायनस ए कसं ठरवतो आम्ही? जर सगळ्यात पुढे गेला तर प्लस ए आणि सगळ्यात मागे गेला तर मायनस ए. एक्स हा प्लस ए किंवा मायनस ए असू शकतो कुठल्या पोझिशनला? एक्स्ट्रीम. मग पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर प्लस ए, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर एक्स इज इक्वल काय तर मायनस ए. वेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे? वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. जर एक्सची व्हॅल्यू ए पुट केली तर काय येईल? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. जर एक्सची व्हॅल्यू प्लस ए पुट केली म्हणजे ए पुट केली तर इथं एक्सच्या ऐवजी ए येईल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येईल. म्हणजे किती येणार? 0. म्हणजे बघा वेलॉसिटी किती होते? 0 होते. म्हणजे बघा आता हे समजतंय का? वेलॉसिटी म्हणजे स्पीड 0 होतं. समजतंय का? बघा स्पीड 0 कुठं होतं? कुठल्या पोझिशनला? एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे बघा झोका आहे, आपण झोका ढकलला मेन पोझिशनपासून पुढे ढकलला तर तो पुढे 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 जातो आणि एक अशी पोझिशन येते जिथं तो थांबतो आणि मागे येतो. जिथं तो थांबतो म्हणजे स्पीड किती झालं? 0 झालं. आणि परत काय होतं? मागे येतो. म्हणजे जिथं थांबतो ती सगळ्यात लांबची पोझिशन असते आणि तिथं त्याचं स्पीड किती होतं? 0 होतं. तिथून काय होतं? तो मागे येतो. म्हणजे वेलॉसिटी किती होते? 0 होते. ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू ए घ्यायचं प्लस ए. जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर काय होईल सांगा? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर काय होईल? तर ते काय होईल? मायनस एच्या ऐवजी काय घेणार तुम्ही? परत मायनस मायनस प्लस होऊ शकतं. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी पोझिशनला असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्याचा अर्थ फक्त डायरेक्शन लक्षात येते. याचा अर्थ मायनस साईन फक्त डायरेक्शन दाखवतो, एवढं लक्षात. एक्स इज इक्वल टू काय असते? फक्त ए असते. जर वेलॉसिटी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल त्यावेळेस जर एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची? ए पुट करायची. वेलॉसिटी किती येते? 0 येते. म्हणजे जो का पुढे जाऊ दे किंवा मागे जाऊ दे, सगळ्यात लांबच्या पोझिशनला गेल्यावर त्याची वेलॉसिटी 0 होते. जर आता मीन पोझिशनचं बघूया. जर मीन पोझिशनला असेल, मीन पोझिशनला तर मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असते. किती अंतर पुढे गेला आहे? जर मीन पोझिशनला आहे याचा अर्थ तो पुढेच गेलेला नाही आहे, म्हणजे एक्स किती येतो? 0 येतं. जर एक्स 0 असेल तर वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 0 येतो. का तर एक्सची व्हॅल्यू काय येते? 0 येते. कधी? मीन पोझिशनला असेल तर. कुठं असेल तर? मीन पोझिशनला असेल तर. सो वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 0 दॅट इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर. आणि ए स्क्वेअरचा रूट घेतलं तर काय येईल? ए येईल. सो ओमेगा इज इक्वल टू वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा ए. दॅट इज ए ओमेगा ही मॅक्झिमम वेलॉसिटी असते. सो ज्यावेळी एखादा झोका पुढे मागे होत असेल त्यावेळेस तो ज्यावेळी मीन पोझिशनपासून जातो त्यावेळेस त्याला सगळ्यात जास्त स्पीड आलेला असते. म्हणजे वेलॉसिटी काय असते? मॅक्झिमम असते. तर ही बघितली आपण वेलॉसिटी. आता आपण बघूया ॲस्लरेशन. ॲस्लरेशनचं इक्वेशन मी 3 इक्वेशन सांगितले, त्यातले आपण 2 इक्वेशनच्या एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशनचे इक्वेशन मिळवले. आता आपण तिसरं इक्वेशन बघतोय ॲस्लरेशनचं. ॲस्लरेशनचं इक्वेशन बाय युजिंग डिफरन्शियल इक्वेशन आपण काय मिळवलं आहे? ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. हे इक्वेशन आपण मिळवलेलं. हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता या इक्वेशनच्या एक्स्ट्रीम पोझिशनला काय होईल बघा. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स हा काय असतो? ए असतो. सो एक्स जर ए असेल तर पुट केली व्हॅल्यू एच्या इक्वेशनमध्ये, इथं एक्सच्या ठिकाणी ए पुट केलं. ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर प्लस मायनस काही ए. प्लस कधी जर पुढे असेल तर मायनस कधी मागे असेल तर. सो ए मॅक्स दॅट इज मॅक्झिमम ॲस्लरेशन कधी असतं? इथं कसं येईल? जर प्लस असेल तर ए ओमेगा स्क्वेअर येईल, मायनस असेल तर ओमेगा स्क्वेअर येईल. तर तर मॅक्झिमम ॲस्लरेशन काय येतं? ए मॅक्स प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. काय येतं? ओमेगा स्क्वेअर ए. तर हे झालं ॲस्लरेशन. मीन पोझिशनला काय होईल? मीन पोझिशनला ॲस्लरेशन किती येईल? जर पार्टिकल जर मीन पोझिशनला असेल, पेंड्युलम मीन पोझिशनला असताना ऑसिलेट होत असताना ज्यावेळेस तो मीन पोझिशनला असेल त्यावेळेस त्याचं ॲस्लरेशन किती असेल? मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट असते 0. जर एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं तर ॲस्लरेशन किती येईल? 0 मल्टिप्लाय केलं येणार 0. सो ॲस्लरेशन इज मिनिमम दॅट इज 0. सो ॲट मीन पोझिशन acceleration is 0 and at extreme position acceleration is maximum. And what is this? Omega square a, that is plus omega square a किंवा minus omega square a. Negative or positive sign only indicates that the direction of the velocity किंवा direction of the acceleration.
ओके, तर हे झाले ॲक्सलरेशन आणि वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. आता इथं आपण 3 डेफिनेशन्स अजून बघणार आहे. ॲम्प्लिट्यूड ए, पिरियड टी आणि फ्रिक्वेन्सी एन ऑफ एस एच एम. हा टॉपिक सुरू असताना मी सुरुवातीलाच या 3 डेफिनेशन तुम्हाला सांगितल्या होत्या. तरीही याच्या पुढचे जे कन्सेप्ट येणार आहेत ते ह्याच्याशी रिलेटेड आहेत, म्हणून पुन्हा एकदा हा रिवाईज करतो की ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच एम म्हणजे नेमकं काय, पिरियड ऑफ एस एच एम म्हणजे काय आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम म्हणजे काय. आत्ता मी जी डायग्रॅम दाखवली तुम्हाला की एखादा पेंड्युलम ऑसिलेट होत असताना त्याची जी डिस्प्लेसमेंट होते, ज्यावेळेस तो मेन पोझिशनपासून मॅक्झिमम पोझिशनपर्यंत म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जातो, ते जे अंतर असते ते सगळ्यात जास्त अंतर असते. जी डिस्प्लेसमेंट कवर होते ती सगळ्यात जास्त असते. पार्टिकल एस एच एममध्ये असताना ज्यावेळेस तो सर्वात जास्त अंतर कवर करतो, ते जे जास्त अंतर आहे, ती सर्वात जास्त डिस्प्लेसमेंट आहे, त्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असं म्हणतो आपण. ती जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच एम म्हणजे काय की द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम फ्रॉम इट्स मीन पोझिशन कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच एम. आता पिरियड टी ऑफ एस एच एम या डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो आणि परत आपण डायग्रॅमकडे जाऊ आणि डायग्रॅममध्ये समजून घेऊ. पिरियड टी म्हणजे काय की एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी पेंड्युलमला किंवा पार्टिकलला जेवढा वेळ लागतो एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी, तो जो टाईम आहे त्याला टाईमला म्हणायचं पिरियड टी. द टाईम टेकन बाय ए पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ एस एच एम. आणि अजून एक डेफिनेशन आपण बघणार आहे, ते आहे फ्रिक्वेन्सीची. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की एका सेकंदात किती ऑसिलेशन्स पूर्ण होतात. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय ए पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इन 1 सेकंड. एका सेकंदात किती ऑसिलेशन पूर्ण होतात, किंवा आपण असं म्हणू शकतो की नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय ए पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम पर युनिट टाईम. पर सेकंद किंवा पर युनिट टाईम म्हणलं तरी चालते, त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी ही एन इज इक्वल टू 1/T असते. आपण एकदा डायग्रॅम बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे बघितलं की एक पेंड्युलम आहे जो त्याच्या मेन पोझिशनपासून राईट आणि लेफ्ट व्हायब्रेट होतो किंवा ऑसिलेट होतो आहे. मग याचं एक ऑसिलेशन म्हणजे काय की तो मेन पोझिशनपासून राईटला गेला, परत लेफ्टला गेला आणि परत मेन पोझिशनला आला. पुन्हा एकदा लक्ष द्या, नीट लक्ष द्या. मेन पोझिशनपासून तो राईटला गेला, लेफ्टला गेला, परत मेन पोझिशनला आला की एक ऑसिलेशन पूर्ण झालं. मग ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय बघितलं, हे असे ऑसिलेशन होत असताना त्याची जी मेन पोझिशन, आता या डायग्रॅममध्ये बघा की मेन पोझिशन आहे ओपासून तो सर्वात लांबच्या अंतरावरती म्हणजे बी या ठिकाणपर्यंत गेला, तर त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे ती मेन पोझिशनपासून मोजायची. म्हणजे कुठून झाले असेल, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे बी या ठिकाणी गेला असेल, तर ती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मी जी झाली आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, ती म्हणजे ॲम्प्लिट्यूड असते. म्हणजे कुठलाही पार्टिकल ऑसिलेट होत असताना मेन पोझिशनपासून जर तो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कवर करत असेल, तर ती जी डिस्प्लेसमेंट असते ती एक्स इज इक्वल टू ए होते. त्यावेळेस त्या एला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय की पेंड्युलम ऑसिलेट होत असताना त्यानं मेन पोझिशनपासून कवर केलेली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. फक्त त्यात कंडिशन काय आहे की तो सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असावा, म्हणजे आहेच. आता डायग्रॅममध्ये आपण बघतोय की हे सिम्पल हार्मोनिक मोशन जे आहेत, एस एच एम ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस तो मेन पोझिशनपासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झाली तर त्याला काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड. मग डेफिनेशन एका वाक्यात कशी सांगितली, इन एस एच एम द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. दुसरी बघितली आपण पिरियड टी. पिरियड टी म्हणजे काय की त्याला मेन पोझिशनपासून पुढे जाऊन मागे जाऊन परत मेन पोझिशनला यायला, म्हणजे ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जेवढा टाईम लागतो, टाईम टेकन बाय ए पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इन एस एच एम इज कॉल्ड ॲज पिरियड टी. म्हणजे पार्टिकल एस एच एममध्ये असताना एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं पिरियड टी. आणि दुसरं जे सांगितलं मी की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की एखादा खूप फास्ट व्हायब्रेट होत असेल, म्हणजे शिलाई मशीनची सुई असेल, आपण त्याला निडल ऑफ सिविंग मशीन असं म्हणतो, त्याचे जे व्हायब्रेशन आहे ते खूप फास्ट होत असतील, तर एका सेकंदात समजा 10 वेळा ती अप अँड डाऊन होते,
त्याच्या मेन पोझिशनपासून ती अप जाते आणि डाऊन होते. तर 10 वेळा तो अप अँड डाऊन होत असेल तर 10 ऑसिलेशन झाले एका सेकंदात, तर त्याची फ्रिक्वेन्सी झाली 10 हर्ट्झ. याचा अर्थ असा होतो की फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय, तर मेन पोझिशनपासून एका सेकंदात किती वेळा किंवा किती ऑसिलेशन्स कंप्लीट झाले. सो नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय ए पार्टिकल इन 1 सेकंड किंवा पर युनिट टाईम, त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी. म्हणजे ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर मेन पोझिशनपासून झालेली त्याची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. दुसरं टाईम, एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, त्याला म्हणलं आपण पिरियड टी. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, की एका सेकंदात किती ऑसिलेशन्स पूर्ण झाले. तर हे बघितलं आपण, 3 डेफिनेशन बघितले आपण. पुन्हा एकदा बघा 3 डेफिनेशन्स. एक, amplitude of SHM, maximum displacement of particle performing SHM from its mean position. Period T, time taken by a particle to performing SHM to complete one oscillation. आणि फ्रिक्वेन्सीची जी बघितली, the number of oscillations performed by a particle performing SHM per unit time किंवा number of oscillations performed by a particle in 1 second. आता फ्रिक्वेन्सी जी आहे ती n या नोटेशन दाखवतात. आता जेवढे जास्त ऑसिलेशन तेवढा टाईम कमी, म्हणजे कमी वेळात जास्त ऑसिलेशन्स पूर्ण झाले तर फ्रिक्वेन्सी वाढते. म्हणून फ्रिक्वेन्सी n ही पिरियड टीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. म्हणून इक्वेशन तयार होतं n = 1/t. जर फ्रिक्वेन्सी वाढली तर टाईम कमी असतो, जर टाईम कमी असेल तर फ्रिक्वेन्सी वाढते, असं आहे. तर n = काय मिळतं आम्हाला, 1/t. हे जे इक्वेशन मिळतं. आणि मग ते जर पुट डाऊन केलं आपण तर n = 1/2π × m/k. हे आपण पुढच्या काही इक्वेशनच्या पार्टमध्ये बघणारच आहे. मला वाटतं आजच्यासाठी तुम्हाला एवढं सफिशियंट आहे. जे आजच्या आपण ऑनलाईन तासाला आपण किंवा आपण यूट्यूबवरती जे बघतो आहे, तुम्ही ते वाचलं, तुम्हाला समजलं की तुम्ही ते लगेच तुमच्या नोट्समध्ये किंवा आपण जे PDF जे तुम्हाला दिलेलं त्याच्यामध्ये बघायचं आहे. आज शिकवलेलं आजच समजून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला ते पूर्णपणे लक्षात येईल. जर काही शंका वाटल्या तर तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा बघू शकता आणि शंका तरीही वाटल्या तर तुम्ही मला विचारू पण शकता. तर मला वाटतं याच्यासाठी एवढे सफिशियंट आहे. आपण थांबूया.